तर एकाच वेळेला एकाच निवडणुकीमध्ये पती आणि पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पत्नी आणि पंचायत समिती सदस्य म्हणून पती निवडून आले, म्हणजेच विनोदजी झगडे निवडून आले. हा विक्रम देखील महाराष्ट्राच्या पटलावरचा आहे. हा विक्रम करणारे अशा प्रकारचे विनोदजी झगडे हे या ठिकाणी ओळख परेडमध्ये सहभागी होतात. आढळले सर, खरं तर आम्हाला कोयना विभागातील सर्व लोकांचे मार्गदर्शन लागतं, परंतु विनोदजी झगडे साहेब नेहमीच आम्हाला क्रिकेटसाठी असो किंवा कबड्डीसाठी असो नेहमीच आम्हाला मदत करतात आणि ते चिपळूणमधून नेहमी आमच्यातला एखादा कार्यकर्ता जातो त्यांना भेटतो किंवा नुसता फोन जरी केला तरी ते मदत करतात. त्याच्याविषयी आपण काय बोलाल? नक्कीच त्यांच्याकडे दानशूरपणा आपण पाहतोय, कारण त्यांना माहित आहे की कोयना आणि हे जर पोफळी अलोरे गाव पाहिलं तर यांचे धागेदोरे एकमेकांशी ऋणानुबंध जोडलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची एक भावना त्यांच्या मनामध्ये सातत्यपूर्ण असते. नाणेफेकीचा कौल केला गेला आणि टॉसचा बॉस ठरतोय तो संघ आहे. अर्थातच खरंच विनोदजी झगडे साहेबांचं आताच आपण सांगितलं की त्यांच्या ज्या सभापती होत्या आहेत त्या जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्यात आणि स्वतः ते पंचायत समितीसाठी निवडून आले. खरंच असे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडले असेल की एका वेळी पती पत्नी एका वेळी निवडून आलेत. आपलं खरंच मनापासून धन्यवाद. आपल्याला पुढील वाटचालीशी आमच्या कोयना भागातून खूप खूप शुभेच्छा. आणि तेही एकाच गणातून, त्या पुढची महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच खूपच छान. कोयना वॉरियर्स आणि मावळा फायटर्स आपल्याकरिता पहिला पुकार. रायझिंग बुल्स या संघाकडून मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. पहिली चढाई आहे. पहिल्या चढाईत मात्र कोणत्या प्रकारचा गुण नाहीये. पुन्हा एकदा रायझिंग बुल्स संघाचा चढाईपटू चढाई करतोय. उच्च गुणा चढाईपटू आहे. या संघाला या ठिकाणी ही चढाई करावी लागते. रायझिंग बुल्सचा हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा चढाईपटू आहे. आतापर्यंत त्याने कोणत्या प्रकारची गुणाची कमाई केलेली नाहीये. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितपणे तो चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. स्वतः मैदानात घसरलाय, स्वतःला सापडतोय. सापडल्यानंतर पुन्हा मध्यरेषेकडे येतोय. मध्यरेषेवरती मध्यरेषेत स्थिरावलाय आणि त्यानंतर आपल्या प्रांगणात जातोय क्षेत्ररक्षणाकरिता, डिफेंड करण्याकरिता, बचाव करण्याकरिता. आता मात्र चढाईची जबाबदारी आपल्या खात्यावरती घेतली, ती म्हणजेच सह्याद्री रायडर्स या संघाकडून. सह्याद्री रायडर्स या संघाची ही चढाई मात्र निश्चित निरंक असणार आहे. सह्याद्री रायडर्स या संघाचे संघ मालक पाहिले तर सचिन कोळेकर आहेत. या ठिकाणी मी विनंती करतो कोयना कबड्डी लीगचे अध्यक्ष आपल्याला विनोदजी झगडे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कोयना कबड्डी लीगचे अध्यक्ष नंदकुमार सुर्वेसर यांच्या शुभ हस्ते विनोदजी झगडे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आम्हाला नेहमीच सहकार्य लागते झगडे साहेब, आपलं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्यावर सोबत आलेले तन्वीर कुंभारलीकर आपला देखील या ठिकाणी कोयना कबड्डी लीग कडून सत्कार करण्यात येते. कृपया आपण ते स्वीकारायचा आहे. मी विनंती करून उपाध्यक्ष सचिन कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तन्वीर कुंभारलीकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर साहेबांसोबत आलेले असीम काजी साहेब आपला देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. आपण देखील हा सत्कार स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो आमच्या कोयना कबड्डी लीगचे खजिनदार योगेशजी कदम साहेब आपल्या शुभ हस्ते असीम काजी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. कोयना कबड्डी लीग पर्व 6 मी झगडे साहेबांना विनंती करतो की चिपळूण किंवा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूपच कबड्डीच्या मॅचेस खेळवल्या जातात, परंतु कोयना विभागामध्ये आमची रासाडी गावची यात्रा असते किंवा गोकुळ गावची यात्रा असते, भैरवनाथ पातारपूर गावची यात्रा असते. यावेळी देखील खूप अशा कबड्डीच्या मॅचेस आम्ही खेळवतो, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कबड्डी जास्तीत जास्त प्रमाणात खेळवली जाते. तर मी असं आपल्याला विनंती करतो की कोयना कबड्डी लीग विषयी आपण काय बोलाल? आपल्याला विनंती आहे आपण 2 शब्द आपण बोलायचे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय कोयना कबड्डी लीग 2026 पर्व 6 या स्पर्धेच्या निमित्तानं
क्रीडा मंचकावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आपल्या या कोयना कबड्डी लीगचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमारजी सुर्वे सर, उपाध्यक्ष सन्माननीय सचिनजी कदम, खजिनदार सन्माननीय विजय जाधव, योगेजी कदम, संचालक सन्माननीय सचिन भाऊ कदम, ज्यांच्या माध्यमातून याच्या स्पर्धेला उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं, ते माझे सहकारी मित्र सन्माननीय अक्षयदादा कदम, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ, विशेषतः या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व कबड्डी रसिक, कोयना कबड्डी लीग ही स्पर्धा 6वं पर्व आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं गेल्या वर्षी मला अक्षय कदमांचा फोन होता, परंतु काही कामास्तव मला या ठिकाणी यायला जमलं नाही. पण त्याच्या आदल्या वर्षी मी म्हणतो ही स्पर्धा कोयना हायस्कूलच्या प्रांगणात होती आणि त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो होतो. आणि पुन्हा एकदा अक्षयनी मला जेव्हा निमंत्रण दिल्यानंतर मी अक्षय कदमांना सांगितलं की नक्कीच या ठिकाणी मी या स्पर्धेला उपस्थित राहीन. खरं तर उद्या पण ही स्पर्धा आहे, परंतु मी काही कार्यक्रमानिमित्त 2 दिवस बाहेर आहे. आणि आज आमच्याकडे देखील 76वी रत्नागिरी जिल्हा महिला आणि पुरुष निवड चाचणी स्पर्धा देखील खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. ती स्पर्धा केली आणि या स्पर्धेला बोलतो जर आज येता आलं नसतं तर शक्यतो मला या ठिकाणी या स्पर्धेला पोहोचता आलं नसतं. परंतु मगाशी मी सांगितलं की कोयना आणि अलोरा एक वेगळं नातं आहे आणि माझं तर या भागाशी वेगळं एक नातं आहे, कारण स्वतः मी या भागात नसल्यामुळं नक्कीच मी कधी जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी कोयनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मग सुखदुःखाचा कुठलाही कार्यक्रम असू दे, स्पर्धा असू दे, त्या ठिकाणी नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे या देखील स्पर्धेला मी उपस्थित राहिलो. विशेषतः खूप आनंद होतोय की लाल मातीवरची स्पर्धा आपण मॅटवर पाहतोय. मी कायम सांगतो की आज आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये, आमच्या आधीच्या काळामध्ये जेव्हा कबड्डी खेळली जायची तेव्हा एखादी प्लायवूडची मोठी ढाल असायची आणि ढाल असायची किंवा तेव्हाचे येणारे स्टीलचे कप असायचे. परंतु आज जर पाहिलं कबड्डी तर कबड्डीसारखं वैभव म्हणजे क्रिकेट नंतर सगळ्यात मोठं वैभव जर कुठं राहिलं तर कबड्डीला. आणि मग या कबड्डीच्या माध्यमातून नुसतं खेळ किंवा त्याकडे मनोरंजन साधन न पाहता व्यावसायिक कबड्डी हा एक मोठा भाग सुरू झालेला आहे. आणि या भागातून मगाशी या ठिकाणी सचिन भाऊ बोलले की चिपळूण किंवा रत्नागिरीमध्ये खऱ्या अर्थानं कबड्डी पूर्व विभागामध्ये आमच्या कबड्डीची मंडळी काढण्यात रत्नागिरी. आणि मग अनेक मुलं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 7 ते 8 मुलं आमच्या इथली ग्रुप कबड्डीच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी खेळतात. आणि मला पण नक्कीच आपल्याला मी या सर्वांना आपल्या आयोजनाला धन्यवाद देईन की आपण जो प्रयत्न गेले 6 वर्ष करताय, नक्कीच त्या ठिकाणी आपल्यातली देखील या कोयना परिसरातली लाल मातीतली मुलं ही देखील आपल्याला महाराष्ट्रासाठी खेळताना, जिल्ह्यासाठी खेळताना किंवा देशासाठी खेळताना पाहायला मिळतील. आणि नक्कीच ही जे मुलं आहेत ती आपल्याला प्रो कबड्डी माध्यमातून दिसतील. आमच्याकडे कबड्डीच्या खूप मोठ्या प्रमाणात कबड्डी खेळली जाते आणि अनेक मान्यवर मंडळी म्हणजे आपल्याला अशोकराव शिंदे असतील, त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. पलटण सारख्या संघाचं ते कोच म्हणून किंवा मॅनेजर म्हणून काम पाहतात. अशी अनेक मंडळी ही आमच्या मातीशी जोडली गेली जवळची आहेत. नक्कीच मी तुम्हाला सांगेन की स्पर्धा घ्या आणि अशा तुम्ही मला यावर्षी आम्ही पुढचं नियोजन सांगा. आपण अशी जी सिलेक्टर मंडळी आहेत किंवा जी महाराष्ट्राच्या राज्याच्या कबड्डी असोसिएशनशी किंवा उपनगरच्या असोसिएशनशी असणारी माणसं आहेत किंवा प्रो कबड्डी माध्यमातून चांगल्या ठिकाणी काम करणारी मंडळी आहेत, अशी अनेक मान्यवर आहेत. आपण त्यांना देखील या ठिकाणी आणू. आपण जे बघितलं की खूप चांगले खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. अशा माध्यमातून एखादा आपला जो एखादा चांगला खेळाडू खेळून आपल्या माध्यमातून गेला तर नक्की आपल्याला आनंद होईल. आणि त्याकरता जे काही सहकार्य लागेल ते आपण निश्चित आपण या ठिकाणी करायचं. आपल्याला आपल्या सर्वांना गवाही देतो. एक सुंदर स्पर्धा आपण या ठिकाणी भरवली.
एक चांगलं व्यासपीठ या स्थानिक मुलांना आपण उपलब्ध करून दिलंय. एखादी स्पर्धा बघणं ही सोपी असते, पण ती स्पर्धा उभी करताना त्यामागची जी मेहनत असते ती खूप मोठी असते आणि खूप चांगल्या पद्धतीने इतक्या पद्धतीने जे आपण आयोजन केलंय त्याबद्दल आपण सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा अक्षय कदम देखील धन्यवाद देऊन थांबतो. तुम्ही आम्हाला बोलवत माझ्याबरोबर माझ्या सहकार्यांचा जो मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांना निश्चितपणे धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये नक्कीच आपला सहकारी आपला भाऊ म्हणजे प्रत्येक चांगल्या उपक्रमामध्ये बरोबर असेल असे आपल्याला अभियोजन देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच आश्वस्त केले आणि हे शब्द खूप महत्वाचे आहेत. परंतु आपण पुढच्या सामन्याकरिता पहिला पुकार कोयना वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर्स दोन्ही संघांकरिता महत्वाचा आणि पहिला पुकार आहे. आता मात्र पहिल्या सामन्यातील एक पहिला डाव संपलाय. 6-8 अशा प्रकारचं गुणफलक आहे. कोयना वॉरियर्स आणि मावळा फायटर्स आपल्याला पुकार आत्ताच देऊन झालेला आहे. पुन्हा आम्ही पहिला पुकार देतोय. बाहेर आहे, बाहेर आहे. इच 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 इच. मित्र हो, या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जो खेळाडू सलग 2 बोनस पॉईंट घेईल त्याच्याकरिता विनोद झगडे समर्थक माननीय सुरोज कदम याच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीराम ऑटो कोयना, श्रीराम ऑटो कोयनाचे मेस्त्री विशाल मेस्त्री याच्याकडून 3 पॉईंट घेणाऱ्या खेळाडूकरिता देखील एकूण 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दिनेश कदम, आपण व्यासपीठाच्या दिशेने या. दिनेश कदम 8-7 अशा प्रकारचं गुणफलक. दिनेश कदम दोन्ही संघांना विनंती आहे आपण पुढच्या सामन्याकरिता सज्ज राहायचंय. कोयना वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर आपण सज्ज राहायचं आहे. शिवकृपा आपणही या ठिकाणी थोडा वेळ थांबायचं आहे. पाटण फिनिक्स देखील या ठिकाणी थांबेल. कोयना वॉरियर्स विरुद्ध मावड़ा फाइटर्स अपना दूसरा पुकार जरूर देखेंगे तो बहुत ही कड़ी यहाँ पर ये बैटल होती हुई मैदान के अंदर है। अब देखिए ना 7-8 वाला मुकाबला है, 8-8 वाला मुकाबला है, बेहतरीन मुकाबला है। देखेंगे तो यहाँ पर ये कोशिश करते हुए और दूसरे हाफ की शुरुआत हो चुकी है। दोनों टीमें देखेंगे तो तगड़ी टीमें हैं। एक तरफ देखेंगे तो प्रिंस राइजिंग बुल्स है और दूसरी तरफ सह्याद्री राइडर्स है। सह्याद्री राइडर्स के कप्तान टीम ओनर देखेंगे तो सचिन कोलेकर है और राइजिंग बुल्स के कप्तान टीम ओनर देखेंगे तो यहाँ अमोल सावंत और विनायक कदम है। ये देखेंगे इस बार ये देखेंगे एक ही रेड में देखेंगे एक हमारे अंपायर बताएंगे 2 अंक के साथ वापस आ चुके हैं, 2 अंक के साथ वापस आ चुके हैं। जरूर यहाँ पर टाइम आउट लेते हुए इनके कोच इन्हें कुछ बताते हुए बघूया शुभम काय करतो ते। शुभमचे सपोर्टच बघा, शुभमला कशा प्रकारे सपोर्ट करतायत, क्या बात है। सह्याद्री रायडर्स या संघाकडून मात्र क्षेत्ररक्षण सुचवले गेले शुभम करिता। रायजिंग बुल्स संघाचा हात चढाई या ठिकाणी चढाई करतोय शुभम। तो शुभम मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करत नाहीये। इथे मात्र खोलवर जाऊन बोनस टिपण्याचा प्रयत्न करत होता शुभम।
10-12-10-13 अशा प्रकारचं गुणफलक. 3 गुणांची आघाडी आहे. अर्थातच राइजिंग बुल्स वर्सेस सह्याद्री के बीच का मुकाबला हम देखते हुए आखिरी 3 मिनटों का खेल शेष है. 3 अंकों की बढ़त है और 3 अंकों के साथ यहाँ पर खेलने की कोशिश करेंगे. ये लीड है और लीड बरकरार रखने की कोशिश करेंगे. और बात में देखेंगे ना तो इनके ऊपर परस्यूट करने का जरूर प्रयास किया था, लेकिन खुद को रोकते हुए, क्योंकि जोश में होश कभी कभी हो बैठते हैं. इसलिए यहाँ पर ये 7 नंबर वाले खिलाड़ी है जो यहाँ पर रेड करते हुए अपनी टीम को यहाँ ये असफलता देते हुए सफल रेड है, सक्सेसफुल रेड. और सफल रेड के बाद जवाबी हमला है. 10 नंबर की ये खिलाड़ी है जो यहाँ पर रेड करते हुए 2-2 और 2 के बीच यहाँ पर 1 का डिफेंस है. सब खिलाड़ी अंदर है. राइजिंग बुल्स की टीम बहुत ही यहाँ पर अच्छी कोशिश करते हुए, सह्याद्री राइडर्स के अंक देखेंगे तो 4 अंक है. वही टीम अब अपना लीड बरकरार रखती हुई कोशिश करनी पड़ेगी यहाँ राइजिंग बुल्स के लिए. राइजिंग बुल्स की तरफ से अब देखेंगे तो ये रेड होता हुआ और रेड का यहाँ पर ज्यादा प्रयास है. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे. शेवटची 2 मिनिट शिल्लक आणि अंतिम पुकार पुढच्या सामन्याकरिता. शेवटची 2 मिनिट. कोयना वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपण सज्ज राहायचंय. फुलभर जातोय इथे, मात्र त्याला पकडलं गेलं. एक पकड आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. सह्याद्री रायडर्स या संघाकडे एकूण 13 गुण तर प्रतिस्पर्धी संघाकडे एकूण कृपया खेळाडूंना विनंती आहे. त्याला खेळाडूंना विनंती आहे, कोणी वाद घालायचा नाही. कृपया खेळाडूंना विनंती आहे, कोणी वाद घालायचा नाही.
मला जोडले जात आहेत. फायटर्स आपल्याकरिता तिसरा आणि अंतिम पुकार. एका गुणासह परतलाय. शेवटची चढाई 14-15 अशा प्रकारचं गुणफलक. इथे मात्र पाहायचंय काय घडत आहे ते. चौदा 15 यानंतर होणारा सामना कोयना वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपण 15-15 आजच्या दिवसातला दुसरा बरोबरीत सुटलेला आपण सामना पाहतोय. कोयना वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपण लगेचच मैदानाच्या दिशेने यायचंय. पुन्हा एकदा मी कोयना वॉरियर्स आणि त्याचबरोबर मावळा फायटर्स आपल्याला विनंती करतोय, आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने घ्यायचंय.